त्याच्या सोबतीला कंबागिरा पाचपीरचे किंग म्हटले जातात या दोघांना, पण आता सध्या पाचपीर पासून दूर आहेत. आता एकटाच बादशाह पाहताय आपण बुरेश पारधी यांना. चला सामना स्टार्ट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला तामसे संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना धोदाणी संघ. मंगलवीर पाहतोय आपण स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला फलंदाज राज. हा फलंदाज ज्याच्या नावाचा जो संघ वलगला जातो तोच फलंदाज राज पाहताय नॉन स्ट्राईकला. स्ट्राईक एंडला फलंदाज मंगलवीर. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती सूरज. आज मात्र सूरज सारखा चमकलाय मी तर म्हणेन आपल्या संघासाठी. मागचा मॅचचा विचार केला मिडियम शटल फेकला त्याने आणि त्यानंतर मात्र काय सुरुवात मात्र केली या सूरजने. ह्या मॅच मध्ये मात्र पाहायला झालं पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला सूरज. हो चांगला क्रॅकिंग शॉट पाहतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. खूप वेगाने जातो चेंडू. गोलीच्या वेगाने आगाज केलाय पहिल्या चेंडूवरती मंगलवीरने. हा ठोकलाय चौकार आणि चौकाराला सुरुवात झाली आहे ह्या मॅचला. चौकार ठोकलाय. 4 धावेने आकार ओपन केलाय संघाचा. तामसे संघाने मात्र सुरुवात मात्र दमदार झाली आहे. प्रति हल्ला चढवला जातोय. तब्बल विचार केला ना मंगलवीर आज चौकाराच्या भाषात बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला चेंडू. चांगला चेंडू. टप्पा पडल्याने थोडासा उचली घेतो चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. सिंगल. मात्र विचार केला ना चौकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केलाय सूरज या गोलंदाजाने. चौकार आला त्यानंतर लगेच डॉट फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज मंगलवीर. पुन्हा एकदा दिशाहीन फटका पाहिला आपण आणि हा चेंडू मात्र खराब फेकलाय. दिशाहीन गोलंदाजी पाहतो आपण. वन बाउटचा इशारा सुद्धा केला जातोय. वॉर्निंग केलं जातंय गोलंदाजाला. सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती बिनबाद तामसे संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय मंगलवीर. हो चांगला फटका. बॅटच्या रडामध्ये चेंडू. चेंडू जाईल का हा प्रश्न पडलाय. हो अंतर गाठलाय. चेंडू जाय सीमा पार. आता मात्र चौकाराची भाषा बोलत होता मंगलवीर. आता षटकाराची भाषा बोलतोय. बॅट मधनं हा धमाका पाहिला पण मंगलवीरचा. षटकार ठोकलाय. षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. चला ऐवा जेलसाठी मात्र 100 रुपयाचा परदेशी लावलाय आदरणीय तुलसीराम गिरा यांच्याकडनं. चला मीने आपल्याला संधी असेल चेंडूवरती आपण लक्ष द्यायचं आहे. हो बॅटची कडा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना सिंगल. सिंगलच्या मदतीने मात्र पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. सूरजवरती मात्र तुटून पडलाय मंगलवीर. चांगलीच फटकेबाजी मात्र करत असताना मंगलवीरच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय. एक षटकार पाहिलाय आणि त्यानंतर 2 सिंगल सुद्धा पाहिलेत. चांगलीच फटकेबाजी करत असताना मंगलवीर. 12 धावा धावपटलावरती धावा लागल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला मंगलवीर. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हुलकावणी देत असताना खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. या ठिकाणी मात्र वाघूर मांडली वरच्या आलेला आणि सशा गेलाय खालच्या आलेला असंच म्हटलं जाईल. खराब. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. हो चांगला चेंडू. चांगला चेंडू. शेवटचा चेंडू मात्र डॉट फेकलाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. जाऊन पोहोचलाय तामसे संघ 14 या आकड्यावरती. 3 षटकाचा सामना. थोडासा स्पीडअप करावी विनंती असेल. काही प्रेक्षक आहेत. या प्रेक्षक मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहता आपण. 3 षटकाचा सामना. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती वसंतचा वापर केला गेलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज राजला पाहतो आपण. चांगली फटकेबाजी करत असताना राजला पाहतो. मागच्या सामन्यामध्ये चांगलाच खेळला होता.
फुल टॉस चेंडू आणि राजसाठी मात्र असे फटके आले आणि ऐवाझेल पकडे का हो. आता रोशाच्या 2-3 उपटी टाकायला लागतील मी तर म्हणेन. ऐवाझेल सोडलाय रोशनने. पहा घरी गेल्यानंतर तुला आई प्रश्न विचारेल, तू मॅच बघायला गेलता, मॅच मधून आणलाय काय, काय सांगशील मम्मीला. चेंडू आला होता माझ्या हातामध्ये, सोडलाय मी. हो चांगला बॉल यॉर्करचा वापर, चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल केला, चांगला क्षेत्ररक्षण, धोक्याची घंटा, खराब थ्रो पाहता आपण. कदाचित बॉलर एंडला थ्रो केला असता तर फलंदाजाला परतावा लागला असता मागे, पण असं काही घडलं नाही. या थ्रो थोडासा चुकीचा एंडला झाला. तोपर्यंत मात्र 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढं. पहा मीनाच्या हातामध्ये जर चेंडू आला तर तरी तुळशीराम गिरा यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय, अंतर कमी गाठलाय, क्षेत्ररक्षण आलाय, जज करतोय आणि चांगला जजमेंट आणि मोठा झटका लागलाय. मी तर म्हणेन तामसई संघाला. राज बॅक टू डग आउट. मीनासाठी मात्र पारदर्शक लावलाय. पाप मीना, तुम्ही जर झेल सोडला ना, फक्त चेंडू तुझ्या हाताला लागायला पाहिजे. तुळशीराम गिरा यांच्याकडे तब्बल 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. मीना तयारच राहा, पण जसा चेंडू आला तसा तुटूनच पड चेंडूवरती. रोशन गिराने मात्र चुकी केली. मी तर म्हणेन कदाचित 100 रुपये घालवल्यात. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. प्रभाकर, मागच्या मॅचचा हिरो पाहतोय आपण, मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चांगली फटकेबाजी करावी लागेल प्रभाकर या फलंदाजाला. डावकुरी आताचा फलंदाज पाहतोय प्रभाकर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्कवरती. हो शॉर्ट बॉल, आणि शॉर्ट बॉल असे टाकले तर प्रभाकर साठी मात्र पर्वणी असेल. चेंडू जाईल सीमा पार, औट पार. ठोकला आलेल्या प्रभाकरने हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने टोटल जाईल धावसंख्या 28 या आकड्यावरती. कदाचित शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलचा पुरेपूर वापर घेतलाय प्रभाकरने. काय फटका होता, फटक्यामध्ये ताकद सुद्धा तेवढीच होती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यॉर्करचा वापर आणि यॉर्करला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मी तर म्हणेन दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू उचलला फेकला जातोय. तू मैं पाहतो. यावेळेस मात्र कदाचित हा चेंडू लागलाय स्टंपला, थोडासा लागलाय मी तर म्हणेन. आणि फलंदाज रनआउट साठी रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू घेतला गेलाय मी तर म्हणेन आणि चेक केला जाईल पंचाच्या माध्यमातून. दूध का दूध और पाणी का पाणी होईल जाईल मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या ऑन फील्ड डिसिजन आलाय. फलंदाज बाद असेल का, आणि तिसऱ्या पंचांसाठी रेफर केला गेला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेवरती पाहता अजय गांगडला, आणि हा डिसिजन आपल्यापर्यंत योग्य त्या रीतीने हाताला जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी ब्रदर स्पोर्ट यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षकांना पाहतात, क्लिअरिटी पाहता त्यांची ॲक्शन रिप्लेमध्ये. चेक केला जाईल, कारण फलंदाज तेवढाच ताकदीचा आहे. एंडला चांगली फटकेबाजी करतो. एक षटकार पाहिलाय त्या बॅटमध्ये, एक चौकार पाहिलाय. अजूनही डिसिजन पेंडिंग असेल. आता मात्र तामसई संघाच्या फासल्या मात्र फासफूस करत असतील कदाचित. डिसिजन मात्र योग्य त्या डिसिजन येणं बाकीचं असेल. अजूनही पाहिलं जाईल आयुष्या माध्यमातून. अजय गांगडला पाहताय त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल होईल का हा प्रश्न पडलाय. योग्य त्या डिसिजन पाहतो आपण आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
फलंदाज बाद असेल. दूध का दूध और पाणी का पाणी. लाईव्हच्या माध्यमातून चांगला प्रेक्षक पाहिला आपण. फलंदाज बाद झालाय. थोडासा हलकासा चेंडू लागला फक्त स्टंपला. एका धाब्याच्या मदतीने टोटल धावसंख्या पाहतोय. धावपटलावरती धावा लागला गेलेला आता 30 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मी तर म्हणेन चांगली धावसंख्या जमा केली आहे तामसेज संघाने. सलामीवीर मात्र दोन्ही मैदानाच्या बाहेर झाल्या. तथापि नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. मंगलवीर मात्र चांगली फलंदाजी करत होता. त्या फलंदाजाला मात्र महागारी परतवलाय रनआउटच्या माध्यमातून. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये प्रवीण. टोटल पाहता 29 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 29 धावा पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्यात आणि प्रभाकरला पाहतोय स्ट्राईक एंडला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रभाकर. ओहो यॉर्करचा वापर आणि यावेळेस मात्र थोडीशी लाईन मिस केली. अपील मात्र केली होती. चेंडू पहा पायाला लागल्यानंतर चेंडू गेलाय कुठे. सर्व खेळाडू मात्र अपील करत असताना थोडासा खराब पाहतोय फेकी. LPW ला रिव्ह्यू नसेल यात मात्र लक्ष द्या. पहा रनआउट साठी आणि फक्त बिमर साठी मात्र रिव्ह्यू असतील आपल्याकडे. लेग बायच्या स्वरूपात या धावा मिळल्या गेल्यात. मात्र टोटल 3 धावा. 3 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. तिसरा 2 ओव्हरचा मात्र खेळ संपलाय. टोटल पाहता आपण 2 ओव्हर मध्ये धावा पाहताय तामसे संघाच्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नवीन गोलंदाज झाला. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज दिलीप सांबरेचा वापर केला जातोय. दिलीप सांबरेचा वापर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या सुरुवातीचे 2 षटक मध्ये थोडेसे महागडे ठरलात मी तर म्हणेन. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 14. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये पाहिले आपण धावा खर्च केल्या तब्बल 18 धावा. टोटल पाहतोय 32 आकड्यावरती पाहतोय जाऊन पोहोचलाय. 32 धावा. अजूनही शेवटचे षटक शिल्लक असेल आणि शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. या षटकामध्ये किती टार्गेट सेट होईल अद्याप मात्र तामसाई संघाने धावा चांगल्या जमा केल्या मी म्हणे. अजूनही मात्र दिलीप सांबरेचा वापर केला जातो तिसऱ्या षटकामध्ये. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कदाचित अपील मात्र केली जाते. फलंदाज बाद असेल. पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला परतावा लागेल. सांबरेला मात्र परतावा लागेल मी तर म्हणेन. प्रभाकर या फलंदाजाला ज्या प्रभाकरने एक षटकार मारला होता तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर झालाय. आत्तामध्ये मात्र गणेश सांबरे कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि पहिला चेंडूवरती मात्र पहिला गडी टिपलाय. चला नवीन फलंदाज एंटर व्हा लगेचच मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला महेश बाहुबली. महेशला पाहताय. मागच्या मॅच मध्ये चांगला केला होता महेश. आता या मॅच मध्ये विचार केला फक्त चेंडू शिल्लक असतील 5 आणि 5 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडलाय. टोटल पाहताय 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तामसाई संघ. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलाय गोलंदाजाने. दिलीप सांबरेला पाहताय गोलंदाजी मार्क वरती. जर्सी क्रमांक 13 लकी नंबर असेल कदाचित. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. महेशला पाहताय
गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज दिलीप सांबरे. ओहो, कदाचित पुन्हा एकदा बॅटची कडा आणि ज्या पावलाने गेलाय त्या पावलाने मैदानाच्या बाहेर झालाय महेश. बॅक टू डकआउट. झटका क्रमांक लागलाय तामसर संघाला 4था. चांगली गोलंदाजी करत असताना दिलीप सांबरे हा गोलंदाज. 2 चेंडूवरती 2 विकेट कॅरी केल्यात दिलीप सांबरे या गोलंदाजाने. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 14 खर्च केला, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 18 आणि त्यानंतर जसा दिलीप सांबरे आलाय 2 चेंडूवरती 2 विकेट कॅरी केल्यात. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये गणेश हा फलंदाज. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज गणेश. दिलीप सांबरे तयार. हो, चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. गोलंदाजी मार्ग दिलीप सांबरे या गोलंदाजाची. अचूक टप्पा, अचूक गोलंदाजी पाहिली आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू. थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली आहे आणि झटका क्रमांक दिला या षटकामध्ये 3. आणि काय गोलंदाजी केली आहे सांबरेने. आज तर सांबर सारखीच गोलंदाजी केली आहे. काय दमदार गोलंदाजी राहिली आहे दिलीपची. चला नवीन फलंदाज एंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू शिल्लक असतील. टोटल पाहत आहे आपण. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये कालूराम शीतला पाहता आपण. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. काय गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू टोटल 4 चेंडू फेकल्या. 4 चेंडू मध्ये फक्त 0 धावसंख्या आणि 3 गडी मात्र गारद केल्या त्या गोलंदाजाने. गणेश सांबरे आज तुटून पडलाय. विचार केला पहिल्या सुरुवातीला 14 केल्या पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर 18 आणि त्यानंतर मात्र 4था गोलंदाज. काय गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये कालूराम. जर्सी क्रमांक 5 आहे 00. 0तून विश्व निर्माण करणारे श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर पाहता पडा जर्सी क्रमांक 00 कालूरामला पाहता आपण. सज्ज झालाय. 2 चेंडू शिल्लक असतील. हो, गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गई है काशी में. लेग बायच्या स्वरूपात कदाचित ही धाव असेल. सिंगल आली आहे. बॅट कट असेल का. बॅटच्या थोडीशी आतल्या टोळीन लागला चेंडू. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल 5 आहे 33 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रवीणला पाहता आपण. प्रवीण पाहतो स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू शिल्लक. गणेशने आज चांगली गोलंदाजी केली आहे. हो, यावेळेस मात्र बॅटचा तो एंड लागला ना, उंच उडालाय आणि चांगला झेल टिपलाय. आणि गणेशची काय गोलंदाजी राहिली आहे. एकदा गणेशसाठी जोरदार आल्या मित्रांनो. चांगली गोलंदाजी राहिली आहे. फक्त दिलीपने मात्र 1च धाव खर्च केली आहे. काय गोलंदाजी केली आहे. आणि या षटकामध्ये विकेट मात्र प्रस्तावित केले तब्बल 4 आणि धाव खर्च केली फक्त 1. चला तामसे संघ लगेच मैदानाच्या हातामध्ये आपल्या एंटर व्हायचा. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 32 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र काय कमबॅक केला या गोलंदाजाने. टोटल 33 धावा 34 टार्गेट सेट केलाय. दोन्ही संघ पाहत आहे पनवेल परिसराचे. एका साईडला तामसे आणि त्याच्या आगेस दोदानी संघ. दोन्ही संघ मात्र एकाच बाजूचे संघ पाहत आहे आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून ना दोन्ही संघाला डावपेच मात्र चांगलेच माहिती असतील.
पण समीकरणचा विचार केला ना 34ची सरासरी गाठायची आहे 24 चेंडू मध्ये सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे सूरज आणि त्याच्या सोबतीला फलंदाज पाहता पण गोविंदला सूरज आणि गोविंदची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे आजच्या दिवसामध्ये सूरजने चांगलाच प्रभावित केलाय मेड इन षटक स्वतःच्या नावावरती ठेवलाय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय राज हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल राजला या धावा मात्र रोखावा लागतील 34 धावा पाहतोय आणि 34 धावीचे लक्ष घेऊन उतरले मैदानाच्या आतमध्ये तामसाई संघ आणि पाटलाईन करत असताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोदाणी संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे सूरज आणि सोबतीला त्याच्या गोविंदला पाहतात 24 चेंडू मध्ये तब्बल बनवायच्या आहेत 34 धाबा हे 34 धाबा कशा बनतील जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच गोलंदाजी मार्गपती सज्ज झालाय राज स्ट्राइक केला फलंदाज सूरज हो पहिला चपराक शॉट पाहतो क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून मात्र अकाउंट ओपन झालाय दोतानी या संघाचा सिंगलच्या माध्यमातून पाहतो आपण अकाउंट ओपन झालाय आणि त्यानंतर मात्र 34चा पाटलाईन करायचा आहे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय राज गोलंदाजी मार्कवरती हो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय आणि त्यावेळेस मात्र चांगला झेल टिपलाय आणि पहिला गडी मात्र गारच झालाय फलंदाज मात्र बाद होईल पहिला झटका क्रमांक लागलाय दोदानी या टीमला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दोघं बंधू पाहताय एका साईडला किरणला पाहताय आणि एका साईडला पाहता आपण सूरजला दोघी भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करायची आहे या 34 धावा बनवायच्या आहेत आणि एकदा मात्र स्कोर कार्डवरती लावली गेली आहे दोदानी संघाने अजून त्याचा एकमेव मात्र गोलंदाजाचा कौतुक करावं लागेल चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजा राजला पाहता आपण चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता त्याला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटचा तो वरचा ठोक लागला त्यानंतर झेल उडाली जजमेंट चांगला पाहिला पण पुन्हा एकदा सज्ज झालाय राज हा गोलंदाज स्ट्राइक घेतला फलंदाज कृष्णा किरणला पाहताय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला बॅक टू बॅक हा दुसरा तू चल मया अशी परिस्थिती पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी करत असताना राजला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती राज हा गोलंदाज हा प्रश्न पडतो राजचा मी तर म्हणेन कालच्या दिवसामध्ये दोदानीच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये नंबरसाठी मी तर म्हणेन हारली होती हा संघ पहा ज्या दिलीप सांबरेने गोलंदाजी केली तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला फक्त एका धाब्याचं षटक फेकलं होतं आता मात्र संघ थोडासा अडचणीत सापडलाय सुरुवातीला 2 गडी मात्र लवकर गमावल्या गेल्यात किरण मात्र गमावला गेलाय त्यानंतर मात्र पाहतो दिलीप सांबरे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा राज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हो चांगला चेंडू आणि यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा पाहिला आपण डॉट चेंडूची सांगता पाहत आहे 34 धाबा बनवायच्या आहेत आणि या 34 धाब्याचा पाठलाग करत चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणेन गोलंदाज राज या गोलंदाजाने अद्याप मात्र धाव फक्त ना फक्त एक खर्च केली दिलीप सांबरेने जशी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी करत असताना पाहतो गोलंदाजी मार्कवरती राज शीतला पाहता आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय हो यावेळेस मात्र पाठचा दरवाजा उघडा ठेवला ना पाठीमागून चोरी झाली फलंदाज मात्र दिलीप सांबरे बॅक टू डकआउट झटका क्रमांक लागलाय तामसाई संघाला 3रा
नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये बबन गडखरला पाहता आपण जर्सी क्रमांक 18 या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फक्त एक धाव लावली या अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बबनला पाहता आता स्ट्राईक एंडला. चला बबन आपली कॅप मात्र सरळ करायची आपण. चांगली फटकेबाजी करावी लागेल सिंगल डबलने. अजूनही जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सूरजला पाहताय ना आपण तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतो सामन्यामध्ये. हो दिशाहीन फटका मारण्याचा प्रयत्न. चांगला षटक फेकला राजने. जसा दिलीपने षटक फेकला ना त्याच पावला पाऊल ठेवून गोलंदाजी केली आहे मी तर म्हणेन. एका धावेचा षटक फेकलाय राजने. चांगली कामगिरी केली आहे मी तर म्हणेन. फक्त सिंगल. आता मात्र समीकरणचा विचार केला 18 चेंडू शिल्लक असेल ना 18 मध्ये बनवायच्या 12 चेंडू क्षमा असावी. पा विचार केला ना 12 मध्ये 33 बनवायचे आहेत. आता बी विचार केला तर 12 मध्ये बनवायच्या 33 संघर्ष मात्र करत असताना अजूनही मैदानाच्या आतमध्ये सूरजला पाहताय. जोपर्यंत सूरज मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मैदान या सामन्याला मात्र पलटवार होऊ शकतो. या सामन्यामध्ये गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती प्रभाकर. हो चांगला फटका पाहतो. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. फेकी सुद्धा अचूक झाली. फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोरकार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय दोन्ही आकड्यावरती. आता मध्ये 11 मध्ये बनवायच्या 32 आणि 32 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील दोघांनी संघाला. थोडासा आता कठीण ठरलाय. मोठे फटके मात्र मारावा लागतील. या षटकाला मात्र टार्गेट करायचं आहे आणि यामध्ये मात्र स्वतः मात्र डायरेक्ट एस्टर्नला मात्र जाऊन अडलतोय. तोपर्यंत मात्र 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही मध्ये 10 मध्ये बनवायचे आहेत तब्बल 30 धावा. या 30 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. मी तर म्हणे ना जास्तीत जास्त सूरजला स्ट्राईक आणण्याचं काम करावं लागेल. जास्तीत जास्त सूरजला चेंडू खेळावा लागतील मैदानाच्या आतमध्ये आणि ती सूरज मध्ये धमक आहे. मी तर म्हणेन चांगली फटकेबाजी मात्र मारावा लागेल सूरजला आणि सूरजला स्ट्राईकला आणण्याचं काम करावं लागेल. बबन या फलंदाजाला चांगला चेंडू डॉट चेंडूच्या माध्यमातून प्रभाकरचा विचार केला. चांगली फटकेबाजी केली आहे. गोलंदाजीचे मात्र माध्यमातून चांगलीच गोलंदाजी केली आपल्या संघासाठी प्रभाकर. आजच्या दिवसामध्ये प्रभाकरने पण प्रभावित केलाय. मी तर म्हणेन पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रभाकर. यावेळेस मात्र पाहिला जाईल दिशाहीन गोलंदाजी. खराब गोलंदाज पाहतो आपण. व्हाईट सिंगल आली. या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोरकार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 5 धाबा धावपटलावरती लावल्या गेल्यात. अजूनही 29 धाबीची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये दोघांनी संघाला फटके मारावा लागतील. हो चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेते चेंडू. तुम्हाला दिल्ली गाठायची आहे ना तर रिक्षा आणि बसने सफर करून चालणार नाही. त्याला मात्र हवाई यात्रा करावी लागेल. प्लेनने जावा लागेल. श्री मलंगडाचा डोंगर जरी किती उंच असला तर तुम्हाला सीडी मध्ये जायचं नाही. आपल्याला रोपवे मध्ये जायचं आहे. रोपवेचा वापर करावा लागेल. हो चांगला फटका पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न उंच उडालाय. चांगला जजमेंट आणि संपलाय बबन या फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये सीताराम. भस्माला पाहता आपण संघ थोडासा अडचणीत सापडलाय. जास्तीत जास्त मात्र सूरजला स्ट्राईकला आणण्याचं काम करावं लागेल. सूरज मध्ये ती धमक आहे आणि तो फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. माशासारखा तडपडत असताना नॉन स्ट्राईकला सूरजला जास्तीत जास्त मात्र सूरजला स्ट्राईकला आणण्याचं काम करावं लागेल. अजूनही 29 धाबीची गरज असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकाचा विचार केला तर कदाचित या चेंडूवरती मोठा फटका आला तर निश्चित मॅच मध्ये मजा येईल आणि स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण सूरज येईल. डावकरी फलंदाज पाहतो आपण. प्रभाकरवर थोडासा प्रेशर असेल. कदाचित हा चेंडू थोडासा रनअप मध्ये सुकला होता. कदाचित या चेंडूवरती मोठा फटका आला तर थोडासा विजयाचा अंतर थोडासा कमी होईल धावसंख्येचा. पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रभाकर. राईट आर्म और द विकेट.
हो चांगला फटका पाहतोय, चांगला फटका पाहतोय. पहा एकही न धाव घेताना मात्र स्वतःवरती मात्र विश्वास दाखवला मी तर म्हणेन सूरज या फलंदाजाने. आता मात्र थोडीशी पकड मजबूत केली मी तर म्हणेन तामसाई संघाने, पण मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतो. पहा टोटल धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 5 धावा. समीकरणचा विचार केला 6 मध्ये बनवायच्या आहेत 29 आणि 29 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. आणि ती धमक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सूरज या फलंदाजावरती, आणि ती जबाबदारी सूरज या फलंदाजाने घेतली आहे. गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. महेश हा गोलंदाज, महेशचा वापर केला गेलाय. आता षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सूरज या फलंदाजाला अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती विश्वास दाखवून दिला या फलंदाजाने. शांत त्या रीतीने खेळत असताना आता मात्र गरम सामना मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. 6 मध्ये बनवायच्या 29 आणि पहिल्या चेंडूवरती आघात केलाय का हा प्रश्न पडलाय, आणि यावेळेस मात्र मोहरा टिपलाय आणि संपलाय सूरज या फलंदाजाचा खेळ. आता मात्र पूर्णपणे पकड मजबूत केली आहे तामसाई या संघाने. चला नवीन फलंदाज एंटर व्हा लगेचच. आता बी विचार केला बबन चौधरीला पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. उर्फ MI ला पाहता आपण 3G उर्फ MI असा टी शर्ट वरती नाव आहे पाहतोय. जर्सी क्रमांक 27. मात्र कामगिरी 27 सारखी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये बनवायच्या 29 आणि 29 धावा बनतील का हा प्रश्न पडला आता दोदानी संघाच्या पाठीराख्यांना आणि पूर्ण दोदानी संघाला असेल. फटकेबाजी करावी लागेल. पूर्णपणे भरोसा होता मी तर म्हणे सूरज वरती. सूरज मात्र मैदानाच्या बाहेर झालाय. हा चेंडू मात्र पाहिला जाईल. खराब चेंडू फेकलाय, वाईट चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 5 मध्ये बनवायच्या 28 टोटल पाहत आहे. फक्त ना फक्त 6 धावा लागल्या आहेत स्कोर कार्ड वरती. आजचा दिवस मात्र तामसाईने थोडासा गाजवलाय मी तर म्हणेन. त्याचा एकमेव कारण मात्र राजने प्रभावित केला आज. चांगला हो राजच्या माध्यमातून थोडीशी मिसफिल्डिंग पाहतो आपण. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. अजूनही 4 मध्ये बनवायच्या 27. आता मात्र जवळजवळ सामना निसटलाय दोदानी संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे पकड मजबूत केले मी तर संघ तामसाई या संघाने. नाईटचा बदला फेडला मी तर म्हणेन. निश्चितच आम्ही नाईटला हरलो तर डेला आम्ही फायनलला जाऊ शकतो नंबरसाठी. त्याच प्रकारचा मात्र यावेळेस एष्ट्या वाकवल्यात का काय. हो निश्चितच. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. अरविंद चौधरी येतोय मैदानाच्या आतमध्ये. जसा प्रेक्षकांना सामना हवा आता ना तसा काही झाला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ पाहिलं पनवेलचेच. बाजूबाजूचे संघ पाहता एका साईडला तामसाई आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना दोदानी संघ. कालचा दिवस विचार केला ना, कालचा दिवस मात्र गाजवलाय. बनवली या गावाने चांगला स्केअर राहिला त्यांचा. आणि उद्याचे संघ उपस्थित आपण लवकर राहायचं आहे. 10 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचे आहे. 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. कदाचित तुम्ही वेळेवरती आलं नाही तर फक्त 4 षटकाचा सामना खेळवला जाईल याच्यावरती लक्ष द्या आपण. कदाचित लाईव्हच्या माध्यमातून आपण हा सामना पाहत असाल. आपल्याला 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. हो चांगला चेंडू लेग बाईसच्या स्वरूपात सिंगल आली आहे. पण आता मात्र विचार केला ना पूर्णपणे या सामन्याची हवाच निघून गेली मी तर म्हणेन. चांगला सामना पाहिला पण नितीन पाटील यांचं आगमन झालाय. राजने आज प्रभावित केलाय. काय गोलंदाजी केली आहे राजने आज. दमदार गोलंदाजी राहिली आहे राजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज महेश. हो चांगला चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एकतर्फी सामना पाहतो आपण. पूर्णपणे पकड मजबूत केली आहे तामसाई या संघाने. चांगला सामना पाहिला पण तामसाई माध्यमातून. काय फटकेबाजी राहिली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये तुटूनच पडला होता. हो यावेळेस मात्र चांगला फटका पाहतोय. हार्ड लक दोदानी संघ.